नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतोय ती गोष्ट होती 14 तारखेला तुम्ही दिलेला पेपर. आता तुम्ही पेपर दिला म्हटल्यावर तुम्हाला एक उत्सुकता कायम राहते, ती म्हणजे काय की या गोष्टीचा कट ऑफ काय लागेल. हे बघा, कट ऑफ मी जसं मागच्या वेळेस सुद्धा प्रेडिक्ट केला होता आणि जो एकदम परफेक्ट आलेला होता, त्या पद्धतीने तुम्हाला आजही सांगतो की हा एक अंदाजित कट ऑफ आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ आहे याचा अर्थ लगेच आपण त्या गोष्टीला अगदी 100% धरून चालायचं असं नसतं. तर या लक्ष्य करिअर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघतोय की हा संभाव्य कट ऑफ काय असेल. बरं, त्याआधी एक खुश खबर सर्वांसाठी की लक्ष्य करिअर अकॅडमीने आपल्या ऍपवर आपली स्वतःची बॅच लॉन्च केलेली आहे. तुम्ही या QR कोडला स्कॅन करून किंवा या नंबर्सला संपर्क करून बॅच जॉईन करू शकता. पेपर अवघड गेलेला असेल किंवा मेन्सची तयारी करायची असेल, राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर चला आता आपण आपल्या मेजर टॉपिक कडे वळूया की 14 तारखेला जो पेपर झालेला आहे या पेपरचा काय इम्पॅक्ट होता, कसा गेलेला आहे, विषयांचं मॉड्युलेशन कसं होतं आणि आम्हाला काय मिळालेलं आहे. हा जो पेपर होता, हा पेपर इतर पेपरपेक्षा किंवा मागच्या वर्षीच्या पेपरपेक्षा थोडासा वेगळा असलेला दिसून येतो. आता विषयावाईज जर म्हटलं तर दोन विषय सगळ्यात महत्वाचे मला इथे दिसून येत आहेत, ज्याच्यातला सगळ्यात पहिला विषय आहे इंडियन हिस्ट्री आणि इंडियन पॉलिटी. मागच्या वर्षी इंडियन पॉलिटी ह्या विषयाने तुम्हाला पूर्णपणे घाम सोडलेला होता. त्याचं रिझन महत्वाचं असं होतं की मागच्या वर्षीचे पॉलिटीचे सारेच्या सारे क्वेश्चन हे पूर्णपणे मल्टी स्टेटमेंट बेस्ड होते. मात्र या वर्षी काय झालं, एमपीएससी ला सुद्धा कळालं की वेळेचं गणित काही जमलं नाहीये मागच्या पोरांना. त्याच्यामुळे एमपीएससीने इमिजिएटली याच्यामध्ये बदल केला आणि याच्यातले जवळपास एक 40% क्वेश्चन असे होते जे मल्टी स्टेटमेंट होते. मात्र बाकीचे जे स्टेटमेंट्स होते म्हणजे जवळपास 60% क्वेश्चन असे होते, तुम्ही बघाल सुद्धा की जे तुम्हाला वन लाइनर होते. त्याच्यामुळे हे तुम्ही आरामात सोडवू शकत होते. याच्यामध्ये फार काही कॉम्प्लिकेशन केलेलं नव्हतं. एमपीएससीने हिस्ट्रीमध्ये सुद्धा दरवेळेस जसं संशोधन करतात तसं संशोधन यावेळेस केलेलं नव्हतं. त्यामुळे हे दोन्ही पण टॉपिक ज्या विद्यार्थ्याने ॲव्हरेजली चांगला अभ्यास केलेला असेल त्यांना बऱ्यापैकी चांगले गेलेले असेल, पण अगदीच इझी होते असं म्हणता येणार नाही. यासाठी तुम्हाला अभ्यासाची जोड असणं फार गरजेचं होतं. त्याच्यानंतर जनरल सायन्स मध्ये एमपीएससीने आपला जो नेहमीचा मुद्दा आहे तो कायम ठेवला. म्हणजे काय केलेलं होतं, त्यांनी 3 ते 4 प्रश्न हे दरवेळेप्रमाणे क्लासिफिकेशन वर्गीकरण या आयटमवर विचारलेले होते, जो आपल्याला बऱ्यापैकी अवघड जातो. आता हा अवघड जाऊ नये म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं काय करायचं होतं. तर यासाठी तुम्हाला 9वीच्या स्कूल बुक्सचं व्यवस्थित प्रिपरेशन करायचं होतं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुम्हाला जर जनरल सायन्स व्यवस्थित प्रिपेअर करायचं असेल आणि त्याच्यात जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की स्कूल बुक्स प्रिपेअर करणं. मात्र बऱ्याच वेळेस आपण काय होतं, आपण बाजारातल्या पुस्तकांवर स्कूल बुक्स पेक्षा जास्त महत्व देतो. म्हणजे कसं असतं की आपल्याला आपल्या घरातल्या जेवणापेक्षा हॉटेलचं जेवण जास्त आवडतं, तसा प्रकार घडला इथं. आणि ज्यांनी स्कूल बुक्स प्रिपेअर केलेले असतील मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो त्यांना ही गोष्ट खूप सोपी गेली असेल. स्कूल बुक्स प्रिपेअर करणं म्हणजे एकदा वाचणं नव्हे, याला एकदा वाचन आणि कमीत कमी 2 ते 3 रिव्हिजन देणं अत्यंत आवश्यक आहे. तर ज्यांनी हे केलेलं असेल तर त्यांना 100% जनरल सायन्स सोपं गेलं असेल. हिस्ट्रीचा आणि पॉलिटीचा म्हटलं येईल की हा एक मॉडरेट सीन होता. खूप सोपा पण म्हणता येणार नाही आणि खूप हार्ड पण म्हणता येणार नाही, अशा प्रकारे हा मॉडरेट असलेला सेक्शन होता. आता जेव्हा आपण पुढे जातोय तेव्हा पुढे गेल्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा विषय मला दिसतोय तो आहे इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी मध्ये एमपीएससीने प्रॉपर ब्लेंड क्रिएट केलेला होता. या प्रॉपर ब्लेंड कशाचा होता, एक म्हणजे कॉन्सेप्ट. म्हणजे बघा, त्यांनी तुम्हाला रेपो रेट, त्याच्यानंतर MSF याच्यावर एक क्वेश्चन विचारलेला होता, दॅट वॉज अ व्हेरी गुड क्वेश्चन. त्याच्यानंतर जीडीपी बद्दल एक क्वेश्चन विचारलेला होता आणि त्यांनी जवळपास 4 ते 5 क्वेश्चन जे होते ते डाटावर विचारले होते. बरं, डाटाबद्दल यावेळेस एक चेंज दिसला की एमपीएससीने अगदीच वेग डाटा विचारण्यापेक्षा प्रॉपरली तुम्हाला 2023 आणि 2024चे आकडे विचारण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे जे वास्तविक आकडे आहेत या वास्तविक आकड्यांकडे त्यांनी त्यांचा मोर्चा वळवलेला होता. त्यांनी दरवेळेसारखं अंदाजित आकड्यांना विचारलेलं नव्हतं. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट होती की वास्तविक आकडे मोजलेले. ज्यांनी इकॉनॉमीचा व्यवस्थित अभ्यास केला असेल त्यांना वास्तविक आकडे आणि अंदाजित आकडे याच्यातला फरक एकदम प्रॉपरली माहिती आहे. तर अशा प्रकारे त्यांनी कॉन्सेप्टवर प्रॉपरली भर दिला होता. कॉन्सेप्टवर तुम्हाला 15 पैकी जवळपास 8 एक क्वेश्चन दिसतात आणि उरलेले 4-5 क्वेश्चन हे डाटावर होते आणि 1-2 क्वेश्चन स्कीम्सवर विचारले होते. एक प्रॉपर ब्लेंड आहे. ज्या मुलाने अभ्यास केलेला असेल त्या मुलाला हा सेक्शन एकदम प्रॉपर आलेला असेल. आपण बरं याच्यात आणखीन एक सांगतो, आपण लेक्चर मध्ये जे घेतलेलं होतं तुम्हाला आठवत असेल, जेव्हा पण तुम्ही क्वेश्चन सोडवले असतील
तेव्हा तुम्हाला आपल्या नोट्स अक्षरशः डोळ्यासमोर फिरत असतील. हा जो मॉडरेट सेक्शन आहे तो आपल्या पोरांना लिटरली सोपा गेलेला आहे. ओके. जॉग्रफी ते नेहमी विचारतात, तसाच त्यांचा पॅटर्न होता. त्याच पद्धतीने त्यांनी क्वेश्चन विचारलेले होते, ट्रॅडिशनल होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये फार काही कष्ट किंवा फार काही वेगळं झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर आहे आता सगळ्यात खतरनाक 2 सेक्शन ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या उडाल्यात विकेटा. कोणता आहे? तर मॅथ्स रिझनिंग. मॅथ्स रिझनिंग मध्ये कोणीच असा विचार केलेला नव्हता की अशा प्रकारे लेंदी क्वेश्चन्स येतील. आणि जनरली होतं काय ना, जेव्हा पण आपण मॅथ्स रिझनिंग सॉल्व्ह करतो तेव्हा आपला मेजर मोटो काय असतो की सगळ्यात शेवटी सोडवूयात. पहिल्यांदा जीएस सोडून घेऊ, त्याच्यानंतर मग मी मॅथ्स रिझनिंग कडे जाईल आणि मग एकदा मॅथ्स रिझनिंग करायला लागलो की मला टेन्शन नाही. पण इथे घडलं काय ना, इथे घडलं असं की जेव्हा मी मॅथ्स रिझनिंग पर्यंत पोहोचलो, मी म्हणजे आपण स्टुडंट्स जेव्हा मॅथ्स रिझनिंग पर्यंत पोहोचलो तेव्हा पहिल्या 2-3 प्रश्नांमध्येच एवढा वेळ लागला की पुढे मला सोडवताना खूप प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले. आणि या लेंदी सेक्शनचा परिणामच आपल्याला दिसणार आहे की आपल्याला खूप जास्त मेरिट केलेलं दिसणार नाही. दुसरी गोष्ट, करंट अफेअर्स. द नॉनसेन्स थिंक एमपीएससी हॅज बीन आस्क्ड. युनायटेड नेशन्सने 14,500 सैनिक पाठवले. म्हणजे आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी किती सैनिक पाठवले हे सुद्धा वाचायचं का? हा अत्यंत वेडेपणासारखा क्वेश्चन, म्हणजे ज्याचा स्टुडंटच्या अभ्यासाशी त्याच्या कर्तव्यांशी शून्य संबंध असेल असा प्रकार करंट अफेअर्स मध्ये विचारला गेला. का असं केलं आय डोंट नो. म्हणजे जर मी इथपर्यंत बघितलं किंवा अगदी मॅथ्स रिझनिंग पर्यंत जरी बघितलं तरी हा पेपर अत्यंत लॉजिकली आणि काळजीपूर्वक बनवलेला होता. मात्र जेव्हा करंट अफेअर्स कडे ते गेले तेव्हा त्यांनी एकदम वेग, इलॉजिकल, इररॅशनल क्वेश्चन टाकायला सुरुवात केली. असं का केलं हा प्रश्न खरोखर आयोगाला सर्वांनी मिळून विचारला पाहिजे. तर त्यामुळे करंट अफेअर्सचा जो नेहमीचा सेक्शन असतो की ज्याच्यात आपण 10 पैकी 6 क्वेश्चन्स बरोबर आणत असतो, त्या क्वेश्चनचा सगळ्यांना फटका बसला आणि करंट अफेअर्स मध्ये आमचा स्कोर एकदम ड्रॉप झाला. म्हणजे अक्षरशः पोरांचे 2 आणि 3 बरोबर आहे. मॅथ्स रिझनिंगचा जर विचार केला तर क्वेश्चन्स लेंदी होते, थोडेसे ट्रिकी होते. त्याच्यामुळे ज्या पोरांनी मागच्या वर्षी पेपर दिला होता, ज्यांनी त्या क्वेश्चन पेपरमध्ये 20 पैकी लिटरली 15-16 सोडवले होते, त्या पोरांनी या पेपरमध्ये अक्षरशः 6-7 क्वेश्चन सोडवलेत. त्याच्यामुळे काय झालं की जे हक्काचे मार्क होते मॅथ्स रिझनिंगचे ते कमी झाले. करंट अफेअर्सला आम्ही वर्षभर पूर्ण वेळ दिलेला आहे आणि तरी सुद्धा आम्हाला तिथे प्रॉपरली आउटपुट मिळू शकला नाही. आता पुढे येऊयात. पुढे आल्यानंतर या टोटल प्रेडिक्शनचा जो इम्पॅक्ट असतो तो कशावर असतो? मेजरली जागांवर असतो. तर जर मी मागच्या वर्षीच्या जागा बघितल्या, मागच्या म्हणजे या आधीची ऍड जी जवळपास जानेवारीत जी परीक्षा झाली होती, या जानेवारीतल्या परीक्षेचा विचार केला तर जेव्हा ऍड आली होती तेव्हा 282 पदांची ऍड आलेली होती. पण तुम्हाला माहिती आहे की एमपीएससीने पूर्व परीक्षेत कधी पण किती पण जागा दिल्या तरी मेन्स मध्ये काय होत असते, जागांची वाढ होत असते. मग त्यांनी एक शुद्धीपत्रक दिलेलं होतं आणि या शुद्धीपत्रकात त्यांनी या 392 जागा ऍड केलेल्या होत्या. म्हणजे जर आपण बघितलं तर किती झाले? 4, 8 × 16 = 17, 3 आणि 3 6, म्हणजे टोटल ऍड बनली होती 674 पोस्टची. आता जेव्हा ऍड 674 पोस्टची बनली तेव्हा त्याचं मेरिट काय लागलेलं आहे त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊयात. किंवा आत्ताची ऍड बघून घ्या. आत्ताची ऍड काय बघा, पूर्वीची ऍड होती 282 पोस्टची, 392 जागा ऍड झाल्या आणि अशा प्रकारे मला 674 जागांची ऍड दिसलेली आहे. मात्र या वर्षी काय ऍड येतानाच 552 ची आलेली आहे. याच्यामध्ये सगळ्यात मेन काय झालेलं आहे, एएसओच्या अक्षरशः 6 जागा आलेल्या आहेत फक्त आणि एसटीआयच्या सुद्धा जागा कमी आहेत. त्याच्यामुळे एएसओ आणि एसटीआय या दोनही ठिकाणी जागा वाढ होणार आहे. त्याचबरोबर स्टॅम्प रजिस्ट्रार एसआरच्या जागा आलेल्या नव्हत्या, त्यामुळे या सुद्धा वाढण्याची 100% शक्यता आहे. त्यामुळे जागा वाढ सेक्शन मध्ये या सुद्धा जागा वाढणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे जर मला विचाराल प्रॅक्टिकली तर ही जी 552 जागांची ऍड आहे या 552 मध्ये कितीही नाही म्हटलं तरी ऍव्हरेजली 250 ते 300 जागांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे साहजिकच मेरिटवर याचा एक चांगला इम्पॅक्ट पडणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या की 552 जागांची ऍड आहे, 250 ते 300 जागा वाढणार आहेत, याचा फायदा आपल्याला दिसेलच. आता जी मागचा रिझल्ट लागलेला आहे तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. आपण प्रेडिक्ट सुद्धा केलं होतं की 52 ± 2 असं मेरिट लागणार आहे आणि मेरिट लागलेलं होतं 51.25. बरोबर आहे का? बरं, मी तेव्हाही सांगितलं होतं पेपर हार्ड आहे आणि त्याच्यामुळे हे मेरिट कोलॅप्स झालेलं आहे.
आता यामध्ये जर बघितलं आपण तर काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात किंवा काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. यामध्ये मेजर 3 फॅक्टरकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. टोटल अटेम्प्टेड क्वेश्चन बाय ॲव्हरेज स्टुडंट. जनरली जसं मी सांगितलं तुम्हाला की मॅथ्स आणि रिझनिंग खूप लेंदी आलेलं होतं आणि करंट अफेअर्स विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर होतं. याच्यामुळे विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट जो आहे तो थोडासा कमी झाला. म्हणजे जो ॲव्हरेज अटेम्प्ट येतोय मुलांचा तो 70 ते 75च्या दरम्यान आहे. आता काही लोक म्हणतील की नाही सर माझ्या मित्रांनी तर 100 मारलेले, तो गोळीबार आहे मित्रा, त्याला अटेम्प्ट म्हणत नाही. असे काही विद्यार्थी असतात जे 70 पर्यंत येतात, 70 पर्यंत आल्यावर शेवटच्या 5 मिनिटात त्यांना भीती वाटायला लागते आणि मग ते काय करतात, एक सिरीज पकडतात आणि तिथे मार्क करतात. आता हे गणित त्यांना कोणी समजवले हे मला आजपर्यंत नाही समजलेलं आहे की सरळ मारा त्यातले 25-30% तरी तुमच्या बरोबर येतील, असं नसतं. त्याच्यामुळे हा जो गोळीबार झालेला आहे ना, हा गोळीबार म्हणून त्यांचं 100 अटेम्प्ट आहे, बट दिस इज नॉट अ लॉजिकल अटेम्प्ट. लॉजिकल अटेम्प्ट कडे जर गेलो आपण तर तुमचा लॉजिकल अटेम्प्ट 70 ते 75 आहे. आता 70 ते 75 आहे म्हणजे ते सगळे बरोबर असतात का नाही? कोणीही विद्यार्थी असो त्याचे 15-20 चुकतातच. मग 15-20 चुकले तर ऑटोमॅटिकली काय होतं, तुमचा स्कोर खाली ड्रॉप होत असतो. त्याच्यानंतर राज्यसेवेचे जुने विद्यार्थी, ऑब्व्हियसली हा अजूनही एक खूप मोठं रिझन आहे की जे इम्प्लिमेंट होतंय तुमचं मेरिट ठरवण्यामध्ये. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तर लिटरली त्या इन्स्टावरच्या रील्स पाहून पाहून जाम झालेले सकाळपासून की पीवायक्यू ने धोका दिया. म्हणजे अक्षरशः एक रील तर अशी होती की डुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी. म्हणजे अशा प्रकारचे रील्स बनत आहे. बघा मी मागच्या जूनला तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की पीवायक्यू करणं सोडून द्या, एमपीएससीने आपला पॅटर्न बदललेला आहे. एमपीएससी आपला रुख बदलते. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. तेव्हा बऱ्याच जणांचं क्रिटिसिझम होतं. बरेच जण सांगत होते की आधी पीवायक्यू करा, पीवायक्यू केल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की अभ्यासक्रमाचा किंवा परीक्षा किंवा पेपर घेणाऱ्याचा सायकोलॉजी काय असते. अरे पेपर घेणाऱ्याच्या सायकोलॉजीपेक्षा सिलेबस काय याचा विचार करायचा हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. काय झालं यावेळेस पीवायक्यूने धोका दिला ना. किती पीवायक्यू आले आणि तुम्ही किती वेळ पीवायक्यू करत होते? तुम्ही तुमचा पूर्ण टाइम किंवा मॅक्झिमम 80% टाइम फक्त पीवायक्यू या सेक्शनवर घातला म्हणून तुमच्या बरोबर धोका झाला. ही ती धोका दिलेली प्रियसी आहे जिने कमीत कमी 5-6 बॉयफ्रेंड एकाच वेळेस पटवून ठेवलेले आहेत. म्हणजे काय झालं, हा पीवायक्यू ज्या विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त प्रिपेअर केलेले होते त्यांना सुद्धा या गोष्टीचा खतरनाक फटका बसलेला आहे. त्याचा पण मेरिटवर बराच इम्पॅक्ट पडणार आहे, हे सगळ्यांनी कृपया लक्षात घ्या. आता मग सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आपण मांडला ती गोष्ट आहे की अंदाजित कट ऑफ काय असेल. जर तुम्ही मला विचाराल तर अंदाजित कट ऑफ माझ्या हिशोबाने 49 प्लस मायनस 2 और मॅक्झिमम 3 असा लागणार आहे. त्यामुळे जे लोक या रेंजच्या आसपास आहेत त्यांनी, बरं हा कसला कट ऑफ आहे तर हा ओपन जनरलचा कट ऑफ आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी बाकी कास्टने आपल्या ओपन जनरल म्हणजेच तो ओबीसीचा झाला, सध्याच्या घडीला एससी जनरलचा सुद्धा कट ऑफ जवळपास असाच लागतोय. मुली असाल तर तुम्ही तुमचा कट ऑफ हा 4-5 नी कमी पकडा. आणि जर समजा सगळ्यात भाग्यवान जे सध्या ठरतायत ते सगळ्यात भाग्यवान असलेले आहेत ईडब्ल्यूएस वाले, मित्रांनो तुमचं मेरिट गडबडणार आहे. तुम्ही लिटरली अभ्यासाला लागा, तुम्ही विचारच करू नका काय करायचंय आणि काय नाही. तर अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर या रेंज मध्ये आहे त्या विद्यार्थ्यांनी कोणताच वेळ वाया न घालवता इमिजिएटली अभ्यासाला लागलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी अभ्यासाला लागा लगेच इमिजिएटली, असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर जेव्हा आपण पुढे बघतोय तेव्हा जसं मी तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टलाही सांगितलं की आपण आपली एक ऑनलाईन बॅच घेऊन येतोय कंबाईनसाठी, राज्यसेवेसाठी. तुम्ही हा QR कोड स्कॅन करा किंवा हे करत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या 2 नंबर्सवर आम्हाला संपर्क साधा. आमची टीम तुम्हाला सर्व प्रकारे गाईड करेल. याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली बॅच, प्री, मेन्स, लँग्वेजेस, मॅथ्स, रिझनिंग याच्या अगदी सोप्या भाषेमध्ये लेक्चर्स, स्टडी मटेरियल, पीडीएफ, 12 महिन्यांची मॅगझिन हे सर्व आमच्याकडनं मोफत मिळणार आहे. आता प्रश्न राहिला की सर मला हे सगळं जर अवघड गेलेलं आहे तर हे अवघड गेल्यानंतर आता माझा पुढचा रोडमॅप काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो या धक्क्यातून सावरा. येत्या 2 ते 3 दिवसात आता पुढचा मार्ग कसा असेल हा लेक्चर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यामुळे तोपर्यंत फक्त थोडासा संयम ठेवा, स्वतःला सावरा, आत्मविश्वास परत गोळा करा. एक हरलेली लढाई म्हणजे पूर्ण जीवन हरलोय अशातली गोष्ट नसते. पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात करूया आणि पुन्हा एकदा तोच कोंढाणा जिंकूया आणि त्याला सिंहगड बनवूया. थँक्यू.